जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहू शकतो या ठिकाणी। आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणचं जे मांजर प्रकल्प आहे हा फार मोठा प्रकल्प असून जिल्ह्यातील सगळ्यात 2 नंबरचा हा मोठा प्रकल्प आहे। आणि या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। आज 16 ऑगस्ट आहे आणि या दिवशी दुपारी 2 वाजता हा प्रकल्प जवळपास 100% संख्येने भरलेला असून या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकरी बांधवाच्या वतीने या ठिकाणी आता हा जो आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आजचा हा जो जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण खूप संपन्न होत आहे। या ठिकाणी बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काही मोठमोठे राहुलभाई गोडसे, डॉक्टर गोडसे व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा आपण बघतो की जलपूजनाचा कार्यक्रम आहे। हे आपण बघू शकतो हा मांजरा प्रकल्प आणि 100% क्षमतेने हा भरलेला मांजरा प्रकल्प आहे। आणि याच्यासोबतच या धरणाचे जवळपास 4 दरवाजे या धरणाचे उघडलेले आहेत आणि नदी पात्रामध्ये त्या पाण्याचा विसर्ग आपण पाहू शकतो या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण शेतकरी बांधव आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी। दुसऱ्याला देता येईल येस तू इकडे भाई काय सांगाल आपण की आज आपण बघतोय की मांजरा प्रकल्प हा जवळपास 100% क्षमतेने भरलेला आहे। या धरणाचे 4 दरवाजे उघडलेले आहेत। आज आपण या ठिकाणी पहिल्या दिवशीच जलपूजन करताय सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं, काय सांगाल? खरं तर हे तळ भरलेलं बघून मनुष्य आनंद होतो। याच्या अगोदर देखील अनेक वेळा हे तळ भरलेलं आहे, मात्र यावेळेस जरा थोडा लवकर कालावधीमध्ये हे तळ भरलं आणि एवढा सुंदर चांगला पाऊस झाला याचा आनंद खरं तर माझ्यासह सर्व माझ्या सहकार्यांना होतोय। सर्व शेतकरी बांधवांमध्ये याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। खरं तर या तळ्याच्या भूमिपूजनाला तळ भरल्याच्या नंतर इथं भूमिपूजनासाठी किंवा तळ्याच्या जलपूजनासाठी इथं स्पर्धा लागलेली असते राजकीय पुढाऱ्यांची, मात्र माझ्या सर्व सहकार्याच्या आग्रहाखातर आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून जलपूजन केलं। अनेक सहकार्याच्या आग्रहाखातर आज इथं जलपूजन झालं आणि आम्ही खूप आनंदी आहोत खरं तर या तळ्यामध्ये पाणी आल्यामुळं। भाई आपण बघतोय की प्रतिवर्षी ज्याप्रमाणे जे मांजरा धरण भरलं जातं पूर्ण क्षमतेने, त्यावेळेस या ठिकाणचे बरेचसे लोकप्रतिनिधी या ठिकाणी जलपूजनासाठी येतात, परंतु आपण सांगतायत की गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे की कृष्णा खोडेचं पाणी या ठिकाणी आणण्यात आहे, तो अजून प्रश्न तसाच उभा आहे। खरं तर आता अशा प्रश्नावर बोलायचं झालं तर आता म्हणजे ही वेळ पण नाही, मात्र इथं येणारे जे कोणी आता उद्यापासून कोणी येतील लोक 4-2 लोकप्रतिनिधी तर येणारच आहेत, का तर आम्हाला जसा आनंद वाटला तसं लोकप्रतिनिधी देखील आनंद वाटतो। आपल्या मतदारसंघातलं आपल्या विभागामधलं तळ भरलंय, मात्र मला त्यांना एवढंच आवाहन करायचंय, हे तळ निसर्गानं भरलंय, आम्ही कुणी घागरीनं पाणी ओतून भरलेलं नाही। जे कृष्णा खोऱ्याचा आपलं जे 21 TMC पाण्याचा प्रश्न आहे किंवा समन्यायी पाणी वाटपाचा जो राज्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण सर्व लोकप्रतिनिधींनी बोलावं, त्याच्यातून आमच्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याच्या बाबतीमध्ये आपण तत्पर राहावा, एवढीच अपेक्षा आम्ही लोकप्रतिनिधीकडून करतो। बाई कालपासून पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ओसर चालू आहे। आपण कालच बघतोय की कोंडला केस तालुक्यातील कळंब तालुक्यातील कोंडला आहे, त्या ठिकाणचा एक शेतकरी या ठिकाणी वाहून आलेला आहे आणि आज आपण बघतोय की त्या ठिकाणी अजून कुठलेही प्रशासन त्या ठिकाणी नाहीये। खरं तर हे प्रशासनामधले सगळे कर्मचारी अधिकारी आहे, ही खरं तर सगळ्याच व्यवस्थेमध्ये उदासीनता आहे। आज शेतकरी बांधव वाहून गेला ही खरं तर दुःखाची आणि खेदाची म्हणजे गोष्ट आहे, मात्र याच्या कुटुंबाला पटकन प्रशासनानं तात्काळ येऊन मदत करावी आणि या तळ्याच्या खाली देखील जे काही गाव आहेत त्या गावांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो, आपण थोडं सतर्क राहावं। हे निसर्ग असतंय, हे कधी जास्त पाऊस होईल कधी होईल हे सांगता येत नाही, मात्र प्रशासनाला एवढंच मी विनंती करतो की अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये तरी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक ह्या लोकांनी तत्पर राहायला पाहिजे। इथं काय चाललंय या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं उपस्थित राहायला पाहिजे
मात्र सगळ्या अधिकाऱ्याची आज उदासीनता आज तरी दिसून येते तालुक्यामध्ये. दुसऱ्याची घ्या. काय सांगाल पुढे साहेब, आता आपण बघतोय की आज आपण सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने आपण या ठिकाणी या मांजर प्रकल्पाचं जलपूजन करतायत. काय पहिली प्रतिक्रिया? आज मांजरा धरण मागील जवळपास 2010 पासून आम्ही पाहतो. आज पोत हे धरण ऑगस्ट महिन्यात कधीच भरलेलं नाही पूर्ण क्षमतेने. आज पहिल्यांदा मागील 15 वर्षाच्या काळात आज पहिल्यांदा हे धरण ऑगस्ट महिन्यात भरलंय, याचा सर्वप्रथम आम्हाला आनंद आहे. आणि आज आम्ही मागील 4 वर्षापासून धरण सातत्याने भरत आहे. त्यामुळे आम्ही मागील 4 वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने एक शेतकऱ्यांचं जलपूजन, हक्काचं जलपूजन कुठेतरी व्हावं, कुठेतरी राजकीय पुढाऱ्याचं न होता आपल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून व्हावं म्हणून आम्ही एक मागील 4 वर्षापासून ही संकल्पना राबवली आणि आज ह्या मांजरा माईचं आम्ही जलपूजन केलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या जलपूजन झालेलं आहे. एवढंच बोलू शकतो. डॉक्टर 2 शब्द बोलायचे. आनंद उत्सव करा डॉक्टर तुमच्या एरियात. साहेब की आपण बघतोय की हे मांजरा प्रकल्प आता 100% क्षमतेने भरला आणि आपल्या परिसरामधली ही एक मोठी जलवाहिनी आहे, 2-3 जिल्ह्याला जोडलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आनंद का होतोय, हे डॅम भरल्यामुळे ह्या शेतकरी ज्या परिसरामधले त्यांचा खूप मोठा बेनिफिट मिळणार याच्यामुळे होणार आहे. बाकी दुसरं की आज शेतकऱ्यांमार्फत जलपूजन झालेलं आहे, त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना आनंद होतो. मी पण ते सामील आहे. आज या ठिकाणी आम्ही जलपूजन तर केलेलं आहे, परंतु माझं या ठिकाणी प्रशासनास आणि या ठिकाणच्या आमच्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना एक खास करून माझी एक कळकळीची विनंती राहील. या ठिकाणी जलपूजन करा, आपण येत आहेत, आपण चढाओढ करतायत, आपण अवश्य करा. या बीड जिल्ह्यातील असेल, धाराशिव जिल्ह्यातील असतील किंवा लातूर जिल्ह्यातील असतील, सर्वांनी आपली चढाओढ करा. परंतु या धरणासाठी कुठंतरी एक नियोजन असावं, कुठंतरी नियोजन राहावं. या धरणावरती आज धरणाला गेट सोडायचे म्हणलं तर जनरेटर चालू करून गेट सोडावं लागतात. या धरणावरती लाईट नाहीये, या धरणावरती कुठं पाणी पिण्यासाठी या कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत. आज या कर्मचाऱ्यांनी इथं मुक्काम करायचं म्हणलं तर त्यांना सोयी सुविधा नाहीत. आणि या धरणाचा आपण पाहू शकतात किती मोठी वाईट अवस्था या धरणावरती झालेली आहे. कुठलीच सोयी सुविधा नाही, कुठला रस्ता नीट नको, कुठलं गेट नीट नको, कुठलं काही नीट नको. आणि आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सर्व खालच्याही शेतकऱ्यांना एक विनंती करतो की मगाशी दुपारी 2-3 जणांचे फोन आले खालचे, धरण कुठं पूर्ण क्षमतेने भरलंय, कुठं धरणाला भेगा पडल्यात, असं झालंय तसं झालंय, पूर्ण धरण रिकामं करणार आहेत. हे कुठेही झालेलं नाही, काही झालेलं नाहीये. त्यामुळं खालच्या लोकांना मला एवढं सांगायचंय की फक्त आपण सतर्क राहावं. आज जर विसर्ग वाढला, अजून खालून जर वरतून जर पाणी वाढलं तर खाली सोडण्याचा विसर्ग वाढणार आहे. त्यामुळे आपण सतर्क राहून आपले जनावर, गुरंढोरं जे काय असतील ते सर्व आपण एका ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे एवढी विनंती करतो. आणि या प्रशासनाला विनंती करतो की आपण योग्य ती काळजी घेऊन योग्य ते लोकांना योग्य ते मार्गदर्शन करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो. योग्य ते मार्गदर्शन करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो. सर्वप्रथम या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण या परिसरातील शेतकऱ्यांचं अर्थकारण जिथून हालतं ती मांजरा माय आज 100% हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असून आज या धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. खर तर राजकीय नेते असतील किंवा इथं येणारे प्रत्येक जे काही लोक असतील, या धरणातील पाण्यावर सर्वात जास्त आनंदोत्सव साजरा करणारा येथील शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे आज या धरणातून जेव्हा 100% धरण भरले आणि विसर्ग होत आहे तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी असं ठरवलं की इथं येऊन या मांजरा माईचं जलपूजन करावं. म्हणून उपस्थित या ठिकाणी सर्व शेतकरी
एक आनंदाने या ठिकाणी साजरे झाले आहेत. तर मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. भाई आणि आमचे अध्यक्ष डॉक्टर साहेब यांनी या पाऊस चालू असताना सुद्धा वेळ काढून सर्वप्रथम इथं येऊन आज या मांजरा माईचं जलपूजन केलंय. तर मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. या परिसरात